मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली येथे निसर्ग, शाश्वतता आणि माणसाचं भवितव्य या विषयावरती कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे। या कार्यशाळेच्या निमित्तानं उद्घाटन सत्रामध्ये बीजभाषक म्हणून मला निमंत्रित केलेलं होतं। त्याचसोबत या ठिकाणी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल लावलेले, त्यामध्ये स्वतःच्या शेतातली द्राक्ष असतील किंवा इतर फळं असतील, काही प्रॉडक्ट्स आहेत जे शेतीतल्या उत्पादनावरती प्रक्रिया करून बनवलेले आहेत। या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या इथल्या विद्यार्थिनींची कल्पकता, एखाद्या शेतातल्या उत्पादनाचं प्रॉडक्टमध्ये कसं रूपांतर करावं याचं एक प्रात्यक्षिक आहे आणि एक वेगळ्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीचा स्टॉल या ठिकाणी लावलेले मला पाहायला मिळाले। यासाठी खरं सांगायचं झालं तर महाविद्यालयाचं अभिनंदन करायला पाहिजे की विद्यार्थिनींना असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि ही चळवळ, ही व्यवस्था पुढील काळामध्ये आणखी मोठी होईल आणि याला एक उत्सवासारखं स्वरूपी लोकांच्यापर्यंत हे पोहोचेल अशी मला निश्चित आशा आहे। यासाठी मी या सर्व विद्यार्थिनींना, महाविद्यालयाला आणि संस्थेला तिघांनाही शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन।